नमस्कार मंडळी, तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की लावण्या ही ईश्वरीवर ओरडून बोलते. ईश्वरी, दिव्याचा आशीर्वाद तर मलाच मिळणार आहे. तेव्हा ईश्वरी तिला उत्तर देते, माझ्या सासूबाईने जी प्रथा सुरू केली होती ती चालू ठेवण्याचे कर्तव्य हे माझे आहे आणि ते मी सुरू ठेवण्याचे कर्तव्य हे माझे आहे आणि एक सूनबाई म्हणून मी. तेव्हा लावण्याची देखील बोलती बंद होऊन जाते. त्यानंतर आपण पाहतो वल्लर ही लावण्याला एक बाटलीतले औषध दाखवते आणि बोलते, हे आहे झोपेचं औषध आणि हे औषध ईश्वरीच्या दुधामध्ये 2-3 थेंब टाकायचे म्हणजे तिला चांगली झोप लागणार. आणि तिला झोप लागल्यानंतर तिच्या चॅलेंजचे 3-13 वाजून जातील आणि तेव्हा दोघेही आनंदित होतात. आणि आपण पाहतो ईश्वरीच्या दुधामध्ये ते औषध टाकते आणि ईश्वरी देखील ते दूध पिते. त्यानंतर ईश्वरीला झोप लागलेली असते आणि तेव्हा ईश्वरी विचार करते, मला एवढी अचानक झोप का लागत आहे. आणि ती पुढे जाऊन पातेल्याच्या दुधाची टेस्ट घेते आणि ती विचार करते, हे दूध तर एकदम चांगली लागत आहे आणि मग माझ्या ग्लासमधले दूध कडवट का लागत होते असा ती विचार करत असते आणि तिला मनामध्ये एक वेगळा संशय निर्माण होतो. आता पुढे येणाऱ्या भागामध्ये ईश्वरी ही कोजागिरीचे व्रत पूर्ण करू शकेल का, हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे. तू ही रे माझा मितवा या मालिकेचे सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.